आई सकाळी सकाळी म्हणाली, विष्णू उठ रे, कॉलेजला जायचं आहे, तुला उशीर होईल, असे म्हणत ती माझ्या बेडजवळ येत होती. तिचा आवाज ऐकून मी हलकेच डोळे उघडले आणि एका कुशीवरून उठून बसलो. मी उठायला टाळाटाळ करत होतो, मी उठण्यास उशीर करत होतो, पण आई नेहमीप्रमाणे माझ्या बेडजवळ आली आणि चादर ओढली. समोर माझे महाराज उभे पाहून आई थोडी घाबरली आणि बाहेर जाऊ लागली. मला लाज वाटू लागली. घाबरलेला मी पटकन दोन्ही हातांनी महाराज झाकण्याचा प्रयत्न करत होतो. पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश, कोल्हापूरपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका लहानशा गावात राहतो. आमच्याकडे शेत आहे आणि शेतात एक मोठं घर आहे. आमच्या कुटुंबात माझे आजी, आजोबा, बाबा, सावत्र आई नेहा, मोठी बहीण वनिता आणि मी एकत्र राहतो. बाबा एका मोठ्या कंपनीत काम करत आहेत आणि त्यांचा तिथे खूप मान आहे. बाबांचा पगार चांगला आहे, पण ते कामामुळे आठवड्यातून 2 दिवस बाहेर असतात. आमच्या शेतीतूनही काही उत्पन्न मिळत असल्याने पैशाची कमतरता नव्हती. माझी बहीण माझ्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनी मोठी होती. मी 8वीत असताना माझ्या आईचं निधन झालं आणि त्यानंतर आमचं कुटुंब मोठ्या दुःखात बुडालं. आजीचं वय झाल्यामुळे ती घरकाम आणि इतर गोष्टी एकटीने कशा करणार होती, हे बाबांना कळत होतं. त्यामुळे त्यांना खूप ओढाताण सहन करावी लागली. अखेर आजी, आजोबा आणि इतर नातेवाईकांनी बाबांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या नात्यातील एका मुलीशी, म्हणजेच सावत्र आई नेहासोबत त्यांचे लग्न लावून दिले. नेहा लग्न करून या घरात आली होती. ती खूपच गोड आणि चांगली बोलणारी होती. काहीच दिवसांत तिने सर्वांचं मन जिंकून घेतलं. तिचं वय 22 ते 23 वर्ष असावं, रंग गव्हाळ, उंची 5 फूट 5 इंच होती आणि तिचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. ती घटस्फोटीत होती आणि 1 वर्षातच तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता. कारण नेहा कधीच आई होऊ शकणार नव्हती, ती वांझ होती. हे कळल्यावर सर्वत्र तिच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे कोणीही तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार नव्हते. बाबांना तिच्याशी लग्न करण्याची आवश्यकता नव्हती, पण आजी, आजोबांना घराच्या आणि आमच्या देखभालीसाठी एक सुनेची गरज होती. नेहा त्या गरजेची पूर्तता करणारी होती. नेहा सर्वांसोबत सहजतेने आणि हसत खेळत राहायची. कधीच तिने आम्हाला सावत्र म्हणून वागवलं नाही. आजी, आजोबांची देखील खूप चांगली काळजी घेत होती. काही दिवसातच तिने आमच्या सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेमाने आम्हाला आपलंसं केलं. विशेषतः मला आणि माझी बहीण नीताला तिचं खूप प्रेम आणि सान्निध्य मिळालं. काळानुसार सावत्र आई नेहा मला खूप जवळची आणि आवडणारी वाटू लागली. नेहाशिवाय माझं काहीच होऊ शकत नव्हतं. दिवस जसजसे जात होते तसे माझं सावत्र आईशी संबंध अधिक घट होत होते. आमची मैत्री खूपच मजबूत झाली होती. ती मला हसत हसत बोलायची. आम्ही खूप मजा करायचो. कधी कधी मी तिला लाडाने मिठी मारायचो, तर कधी कधी ती प्रेमाने मला आपल्या कवेत घेऊन माझे लाड करत होती. त्यावेळी माझ्या मनात कुठल्याही प्रकारच्या भावना नव्हत्या. तसेच दिवस हळूहळू जात होते. मी 12वीत असताना आजी, आजोबा 2 महिन्यांच्या अंतराने आम्हाला सोडून गेले. यामुळे बाबांचा आधार गेला, पण बाबांनी काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या उचलल्या आणि घराची व्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळली. वनिता आता 22 वर्षांची झाली होती. वनिता सुंदर होती, म्हणून तिच्यासाठी स्थळ येऊ लागले. तिचं लग्न होण्यास कोणतीही अडचण आली नाही. योग्य मुलगा मिळाल्यावर बाबांनी तिचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात केलं. आता ती तिच्या सासरी राहते आणि तिच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. त्यावेळी मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो. सकाळी कॉलेज असल्यामुळे मी दुपारी घरी येत असे. घरात आता मी आणि आईच राहायचो. मी कॉलेजमधून घरी आलो की आई खूपच आनंदी होत असे, कारण तिला घरात एकटीलाच राहावं लागायचं होतं. त्यामुळे ती कधी कधी उदास दिसत असे. आम्ही दोघं एकाच घरात असल्यामुळे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवल्याने आमचं नातं अधिक घट्ट झालं होतं. त्याचं कारण म्हणजे आम्ही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागलो होतो. पण आईला कधीही काही बोलायला किंवा तिच्याशी काही करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. तरीही मी तिला बघून मनाचे समाधान करत असे. मी ज्या पद्धतीने तिला बघत होतो हे तिला कळले असावे, पण बहुतेक तिच्या मनात काहीही होत नसे. मला काय करावं काही सुचत नव्हते. माझ्या कॉलेजमधील एक मित्र होता, ज्याच्याकडून मी सल्ला घेत होतो, पण त्याचे विचार मला पटत नव्हते. माझी एक गर्लफ्रेंड होती आणि तिला आठवड्यातून एकदा फिरवून आणल्यामुळे मला अजून तसे करण्याची आवश्यकता वाटत नव्हती.
एका दिवसाची गोष्ट आहे. बाबा ऑफिसला गेले होते आणि आई नेहमीप्रमाणे मला उठवण्यासाठी माझ्या रूममध्ये आली होती. मी झोपताना फक्त ब्रीफ घातले होते आणि अंगावर चादर ओढली होती. आई हसत हसत म्हणाली, विष्णू, उठ रे, उशीर होईल, कॉलेजला जायचं आहे, असे बोलतच ती माझ्या बेडजवळ येत होती. तिचं ऐकून मी हलकेच डोळे उघडले आणि एका कुशीवरून उठून बसलो. मी उठायला टाळाटाळ करत होतो, पण आईने मला उठवण्यासाठी चादर ओढली. तसे माझा फन बघून आई बघतच राहिली. मी उठण्यास उशीर करत होतो, पण आई नेहमीप्रमाणे माझ्या बेडजवळ आली आणि चादर ओढली. समोर माझे महाराज उभे पाहून आई थोडी थांबली आणि मला लाज वाटू लागली. घाबरलेला मी पटकन दोन्ही हातांनी शरीर झाकण्याचा प्रयत्न करत होतो. आई नेहमीप्रमाणे हसून चुटकी घेत म्हणाली, अरे विष्णू, हे तर या वयात साधारण आहे. त्यात लाजण्याचं काहीच नाही. आई हसत हसत म्हणाली, तू आता मोठा झालास विष्णू. चला, उठ, आंघोळीला जा. मी तोपर्यंत चहा आणि नाश्ता तयार करते. मग मी उठून बाथरूममध्ये गेलो, आंघोळ केली आणि तयार होऊन डायनिंग टेबलजवळ बसलो. आई चहा आणि नाश्ता घेऊन आली आणि माझ्या समोर बसून माझ्याकडे पाहत होती. ती वाकून माझ्या समोर नाश्ताची प्लेट सरकवत म्हणाली, नस्ता चालू कर आता. आईला तर चांगलंच माहिती होतं की मी काय विचार करत आहे. ती मुद्दामच टेबलावर एक हात टेकून खाली वाकून नाश्ता करत होती. मी नाश्ता करत होतो, पण माझी नजर तिथेच थांबली होती. आईने ते पाहून विचारले, काय रे विष्णू, काय झालंय? इतका काय विचार करत आहेस? मी पटकन उत्तर दिले, काही नाही ग आई, तुझ्याबद्दलच विचार करत होतो. आई थोडं हसून म्हणाली, बापरे, तुझ्या मनात माझे काय विचार चालू आहेत? त्यानंतर मी आईला म्हणालो, आई, तुला एक विचारू का? तर आई म्हणाली, तुला माझ्या परवानगीची काय गरज आहे? डायरेक्ट विचार, काय विचारायचे आहे ते. आई, मला असं का वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस? आई हसत म्हणाली, अरे, तस काही नाही रे विष्णू. तिने नंतर विषय बदलला, बरं, तुझं कॉलेज कसं चाललंय आणि एखादी मुलगी पटवलीस का? आईला मी सांगितले, हो आई, 4-5 मैत्रिणी आहेत माझ्या. त्यातली एक खूप आवडते मला, तीच माझी गर्लफ्रेंड आहे. सगळ्यात जास्त तीच माझ्या जवळची वाटते. आईने हसून उत्तर दिलं, हो का? मलाही वाटलं होतं, तू इतका देखणा, राजबिंडा, गोरापान आणि आकर्षक आहेस. त्यामुळे मुली तुझ्या मागे लागणारच. माझ्या चेहऱ्यावर हसू आले, पण आई पुढे म्हणाली, तू माझा बॉयफ्रेंड असतास तर किती आनंद झाला असता. मी थोडा गोंधळलो आणि म्हणालो, आई, हे काय? अजून किती हरभऱ्याच्या झाडावर चढवणार आहेस मला? आम्ही दोघं मोकळेपणाने बोलत होतो आणि नाश्ता करत होतो. तेव्हा आई हसत म्हणाली, ठीक आहे, आता तू माझा बॉयफ्रेंड आहेस. आईने पुढे विचारले, तुमची मैत्री फक्त मैत्री आहे की त्यापुढे काही आहे? तुम्ही एकांतात तसले काही केलं का? मी थोडा गोंधळलो, हो, आई. आम्ही मैत्रीच्या पलीकडे जाऊन खूप काही केलं. आईने गोड हसून विचारलं, तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मिळालाय. ती खूप भाग्यशाली आहे. तिच्या शब्दांत असलेली नाराजी मला जाणवली आणि मी तिला विचारलं, काय झालं ग आई? नीट सांग. आईने थोडा वेळ विचार केल्यानंतर, काही नाही रे विष्णू, तुला कॉलेजला उशीर होईल, तू निघ, मला काही वेळ शांततेत बसायचं आहे. मी उठून कॉलेजला निघालो. कॉलेजला जायच्या आधी आईने मला मिठी मारली आणि मला म्हणाली, तू निघ आता, आधीच उशीर झाला आहे. तिच्या मिठीत एक वेगळीच भावना होती. माझ्या नजरेत तिला पाहत असताना आई लाजली आणि तिचा चेहरा लाल झाला. मी ते पाहिलं आणि तिला बाय म्हणून कॉलेजला निघालो. मुलींसोबत मैत्री असणे आणि मुलीला आदर देणे खूप महत्त्वाचे आहे. आईच्या गोष्टी आणि तिच्या भावना समजून घेत, तिच्या मनातील विचार जाणून घेणे हे आपल्या नात्याचं एक महत्त्वाचं अंग आहे. आणि आमच्या नात्यात अशीच मैत्री फुलत गेली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.